नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रितेश मस्करे. कृषक 2026 बारामती येथे सर्व शेतकऱ्यांचं विगोरच्या लाईव्ह प्लॉट वर स्वागत करतो. आपल्या बरोबर हिंगोलीवरून जे शेतकरी बंधू आले होते, तर त्यांना जे आपलं मालविका रिसर्च वाहन आहे त्यांच्या शेतामध्ये 10 एकरामध्ये पेरणी केली होती. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांना की उत्पन्न किती आलं आणि त्यांच्या जे आहे काढणी पश्चात त्यांनी जे मार्केटला नेलं तर त्यांना कसा भाव मिळाला, तर जाणून घेऊया त्यांच्याकडनं. तर नमस्कार दादा. नमस्कार. तुमचा परिचय एकदा. माझं नाव शिवशंकर देवराव पवार, हा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली, गाव वरुड समज. ठीक आहे. आपला मोबाईल नंबर दादा. 99-711-76-96. तर आपण हे लागवड जशी केली आहे मालविकाची, तर उत्पन्न कसं आलं आणि व्हरायटी कशी वाटली तुम्हाला? याची आम्ही पेरणी केली होती 10 जूनला. 10 जूनला पेरणी केली होती. 10 जूनला पेरणी केलेली होती. एकरी 22 किलो पेरलेलं आहे. 18 इंचाच्या सुयाने पेरलेलं ट्रॅक्टरवरती पेरणी झालेली आहे. तर उतारा वगैरे कसा आला? याचा आता आपल्याला बघा 1 एकर मध्ये 11 क्विंटल उतारा आलेला आहे. म्हणजे एकरी 11 क्विंटलचा उतारा आला आपल्याला. एकरी 22 किलो पेरणी केलेली आहे, हा, तर एकरी आपल्या एका एकर मध्ये आपल्याला 11 क्विंटलचा उतारा आलेला आहे. ठीक आहे. काही खर्च वगैरे किती झाला याच्यावर तुमचा? खर्च 3 फवारण्या झालेल्या आहेत सोयाबीनच्या. हा, कीटकनाशकाच्या 3 फवारण्या केलेल्या आहेत हा, आणि तणनाशकाची 1 फवारणी. ठीक आहे. तर एलोएन मोजेक सारखा जो रोग आहे तुम्हाला याच्यावर दिसला, आढळला का? याच्यावरती नाही दिसत. नाही. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात जर सांगायचं झालं मालविकाचं वैशिष्ट्य, याच्यामध्ये तुम्हाला 3 आणि 4 दाण्याची शेंग पाहायला मिळते आणि 100 दिवसाचं हे वाण आहे. पांढऱ्या फुलामध्ये आहे. कमी आणि अति पावसामध्ये पण ही व्हरायटी उत्पन्न देते. मालविका म्हणजे उत्पन्नाची हमी. तर दादा, आपल्याला जे उत्पन्न झालं प्रति एकर 11 क्विंटल, तर मार्केटमध्ये त्याला काय भाव मिळाला? ते आम्ही बीजवाईज म्हणून दिलं होतं अर्ध सोयाबीन धरलं, हा, तर ते 6200 रुपयाने दिलं होतं वाशिम. 6200 रुपये भाव मिळाला. म्हणजे शेतकरी मित्रांनो, मालविका या वाहनाला जवळपास मार्केट रेट पण चांगला मिळाला. दादांना आपल्या जवळपास 6200चा प्रति क्विंटलचा मार्केट पण मिळाला. आपण ते बीजवाईज साठी दिलं होतं. ठीक आहे. तर तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगाल खरीप 2026 साठी, की बाबा मालविका व्हरायटी चांगली आहे, पेरायला पाहिजे. लावायला गेल्या वर्षी 10 एकर पेरलं होतं, या वर्षी परत तेच पेरणार आहे. ठीक आहे. तर मालविका हे वाण लावायला काही हरकत नाही. नाही. ठीक आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. धन्यवाद दादा. धन्यवाद.